काय मंडळी बरे आहेत ना सगळे? तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? नाही ओळखली त्यांना सांगतो. माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, जरा दम घेतो, फुफ्फुसाची वेल्डिंग झाले. तर झालं काय, असा पडवीत बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैताग आलाय, काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली. आता कोणतरी शाना म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत, तर मी त्याला सांगन काय, एवढा शानपणा नोकरी मिळवायला भाग माझ्यासमोर नाही करायचं. तरी पण आपली सांगायचं झालं तर काय झालं, वर गेलं. हां, तरी पण काय, तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन, माझ्या घराच्या मागं एक 7-8 गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे. सांगायला म्हणलं होय ना. आता इथून ह्या विमानानं रत्नागिरी मुंबई अशा 2 ट्रिपा मारतो मी. आता सकाळची ट्रिपसाठी आलोय, बघूया कोण भेटतंय काय. या चला ना, रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई. कोण आहे का रे? चल ना बद्दू. हॅलो 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 हॅलो. अरे ऐक एक मिनिट ऐक. अरे नाही ते तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन. हा म्हणून तिला विमानाने नेतोय. एक्साइटमेंट बाप रे खूप आहे तिची. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट टाइम ऑफ डिपार्चर? बाय गे क्वार्टर घरी राहिली, नाही तर बसकर उत्तर दिलं असतं मी. काय झालं, हा प्रश्न संध्याकाळचा आहे, संध्याकाळी विचारला असताना झनकन उत्तर दिलं असतं. पण आता ही सकाळची वेळ आहे ना, तर बोलू पण शकत नाही. काय नाही काका, मला काही कळलं नाहीये ऍक्च्युअली. एक मिनिट तू, मी बोलतो त्यांच्याशी. इथे ये तू. काय तुम्ही? मी या एकुलत्या एक हँडसम विमानाचा हँडसम मालक, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर? काय झालं? काय झालं? हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येतं. पण तुझं काहीतरीच असतं. नाही शेंद्रूजी, तिला काय विचारायचंय की ह्या विमानाचं निघण्याचं टायमिंग काय आहे? नाही टायमिंग काय नाही, सगळे शिटा भरल्या ना की मी सोडतो. शिटा भरल्या सोडतो. जन्माला येताना काय टाइम बघून आला होतास, मग विमान सोडायला टाइम कशा पाहिजे, टायमिंग फक्त कॉमेडीत चांगला पाहिजे. मग कसलं भारी बोलताय काका तुम्ही लहानपणापासून. काका ऐका ना, आम्हाला 2 मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे. 2 पाहिजे? हो. ए पणकन घे. घे, पाहिजे त्या जागे जाऊन बस, पाहिजे त्या विंडोला जाऊन बस. कळलं काय? नाही मला ना हा सगळा गोंधळ वाटतो. हे असं तिकीट असतं का विमानाचं? अरे कशाला ये कोपऱ्यातली मीटिंग कशाला घेता, वाय काय होत नाही ते. या इकडं बसा, इकडं बसा. मी तोपर्यंत सामान अडकवतो. बसा, बसून घ्या. बॅगेचं काय? बॅग अडकवलेली आहे, आता काळजी करायचं का नाही. ओ शेंद्रूजी, काय हे काय करताय तुम्ही? हे काय केलं म्हणजे? बॅग अडकवल्या. बॅग विमानाच्या बाहेर का अडकवता? केवढं रिस्की आहे, विमान आहे ना. अरे बॅगचा काय घेऊन बसलास तू? परवा वायंगण करायला असं अडकवून नेलाय मी. त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं, विमान सगळं भरलं होतं. म्हटलं काळजी कशा करतो, त्याला असा अडकवून नेला होता घागरी सारखा. मस्त काका, मस्त सगळं. मस्त काय मस्त आहे. अगं तो अतिशयोक्ती करतोय माणूस, काही बोलतायत ते. अरे केलं असेल ना काकांनी, तू का चिडचिड करतोय? चल आपण आत बसूया. नाही एक मिनिट तुला या विमानातून जायचंय? हो. शेंद्रू देवलेकर, काय ते बघा काय तुमच्या विमानाची सगळी घाण आहे, चणे शेंगदाणे पडले तिथे, सीटच्या खाली सगळे कागद पडलेत, ते साफ कोण करणार आहे? या विमानातून मुंबईला नेणार आम्हाला तुम्ही? साफ कोण करणार म्हणजे मला सांगतोस तू? काका सॉरी याला सांगा काका, सॉरी. आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाहीये. कुठे विमान जाणार आहे? प्लीज कुठे जाणार आहे काय? तुम्ही हे साफ करा आधी. मग नाही, थांब ना, तू त्यांना ओरडू नकोस. ते इथले मालक आहेत, ते सीट साफ करणार आहेत का? काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना? तर काय असतं? बघितलंस? अगं केबिन क्रूची स्पेलिंग पण येणार नाही ना यांच्याकडे. कुठे असणार केबिन क्रू आणि एअर होस्टेस? एअर होस्टेस माहितीये का एअर होस्टेस म्हणजे काय माहितीये? आता तू बघ. काय बघ? अगं एअर होस्टेस बाहेर ये ग.
बघितलं ना, झालं ना. कॉन्ज्युरिंग पार्ट 4. सिंड्रेला पार्ट 1. बस बस. हाय स्वीट हार्ट, हाय. हाऊ कॅन आय डू फॉर यू? हाय हाय. कॅन यू प्लीज क्लीन दी सीट प्लीज? येस आय नो. Then shall always fertilizer going to form. बस ही काय बोलली? बस एवढं मारायला पुरेसं आहे त्यांना. ए चेतू, तू जिला सात्विकपणे ही बोलतेस ना, तो हा आहे. हा? अगं परवा आपण नाटक बघितलं ना, ते नाटक कंपनीचं, त्यातलं स्त्री पार्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष. गप रे. बाय, एवढं सगळं नेपथ्य सजवून आलेस, ठरलेला प्रयोग साजरे कर. हाऊसफुल होऊन जाऊ शो. व्हॉट इज युअर नेम? चेतना. ह्यांचं बदाम. खाऊ तुम्हाला? एक मिनिट तुम्ही. बद्दू, अरे खाऊ तुम्हाला म्हणजे? ऐकून दे ना पूर्ण. चला हा. हात जोडा सगळ्यांनी. चप्पल का? हात कशाला हात जोडा, जोडायचे? हात जोडा. जोडा. त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला. जोड ना. दोन स्वतःचे हात जोडायचे फक्त. जोड कंपनी. गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी. हा? सकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल. जर मध्ये काय आडवं आलं तर वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव आणि त्याचा तिथच्या तिथं नायनाट करून टाक. बस. चला, विमान सुटायची वेळ झाली. सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या. नाडी बांधलीस का तू? तू गप्प आहे? बांधल्यात? हो 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 हो. 2 दरवाजे पुढे, 2 दरवाजे मागे. मा. बरोबर. मध्येच विमान डसमळलं. जिकडे काय मोकळं दिसेल तिकडे खाली उड्या मारा. सूचना समाप्त. टिंग 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 टिंग. आय लव्ह यू. कानपाट थोडे. अरे हे, बद्दू. अरे हे जे काय अर्धवट तळलेली एअर होस्टेस बनलायत ना, तर माझ्यासमोर येऊ नका तुम्ही. मागे जा आधी. बाजूला ठेवा. हा लय मगापासून बोलतोय. याला हा. सांगून ठेवा, एकदाच वाहनांचा कडी न्यायची मी. वाहनांच्याकडे म्हणजे हे काय? कुठलं विमान आहे तुमचं? कसलं विमान आहे म्हणजे? तुमच्याकडे विमान आहे? पायलट कुठे आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? अरे मीच पायलट आहे याचा. लेंग्यावर? तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं वासाड्या? तुम्ही गप्प बसाव. मला मुळात त्या विमानातून जायचंच नाहीये. आणि मुलात विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग. एक खटका मागं वाढला की विमान वर जातं, खटका सरळ गेला की विमान सरळ जातं, आणि खटका खाली गेला की विमान खाली जातं. एका खटक्यावर आहे सगळं. अगं चेतू, तुला कळतंय का? एका खटक्यावर यांचं विमान चालतं. अरे पिठाच्या गिरणीला पण 3 बटणं असतात. मला या विमानातून जायचंच नाहीये. मला जायचंय. हे, तू चल, काय जायचंय? अरे, ऐका ना, हे बसा ना विमान विमानात. बंद करा. ए अर्धवट तळलेली एअर होस्टेस, चल आत चल. हे, चल, दोन